नमस्कार मित्रांनो, नर्सिंग एक ईश्वर सेवा मी आरोग्यदूत चॅनलमध्ये मी अक्षया तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार स्टूपर गुंगीची अवस्था। तर ही GNM सेकंड इयर मेंटल हेल्थ अँड सायकॅट्रिक नर्सिंगमध्ये विचारला जाणारा 5 मार्काचा प्रश्न आहे। तर त्याचं व्यवस्थापन आणि आपण डेफिनेशन बघूया। ते गंभीर मानसिक स्थिती असून जिथे लोक सामान्य संभाषणांना प्रतिसाद देत नाही, त्याऐवजी ते केवळ शारीरिक उत्तेजनांना प्रतिसाद देतात। स्टूपर म्हणजे काही गंभीर मानसिक स्थिती असून जिथे लोक सामान्य संभाषणांना प्रतिसाद देत नाही, त्याऐवजी ते केवळ शारीरिक उत्तेजनांना प्रतिसाद देतात। स्टूपरची अवस्था कधी आढळते? तर स्किझोफ्रेनिया, डिप्रेशन या आजारामध्ये गुंगीची अवस्था आढळते। यामध्ये रुग्ण एक आहे अर्धवट जागृत अवस्थेत असतो, त्याला डिहायड्रेशन झालेले असते, काही वेळा लघवी तुंबणे आहे आहे तर तुंबणे झाले तर तुंबणे आहे, मलावरोध ही लक्षणे आढळतात म्हणजे कॉन्स्टिपेशन ही लक्षणे आढळतात। रुग्णाला ताप असतो, व्यक्तिगत स्वच्छतेकडे दुर्लक्ष झालेले असते, काही वेळास बेडसोर झालेले असतात, पेशंटची सर्वसाधारण स्थिती खालावलेली असते। डिप्रेशन आणि स्किझोफ्रेनियामध्ये लोक स्टूपर किंवा गुंगीच्या अवस्थेमध्ये असतात, ठीक आहे। तर त्याला यामध्ये रुग्ण कसे असतात? जागृत अवस्थेत असतात, त्याला डिहायड्रेशन म्हणजे पाण्याची कमतरता असते, लघवी तुंबलेली असते, कॉन्स्टिपेशन असतं, रुग्णाला ताप असतो, व्यक्तिगत स्वच्छतेकडे दुर्लक्ष केलेलं असतं अगदी, कारण त्यांना काही करण्याची इच्छा नसते, गुंगी असते त्यांना, बेडसोवर झालेलं असतं झोपून। तर अशा प्रकारे पेशंटची सर्वसाधारण स्थिती खालावलेली असते। त्याचं व्यवस्थापन आपल्याला कसं करायचं आहे? तर अशा रुग्णाला काय करायचं? ताबडतोब ॲडमिट करायचं आहे, रुग्णाची काळजीपूर्वक तपासणी करायची, त्याच्यामध्ये काही न्यूरोलॉजिकल प्रॉब्लेम आहे का ते बघायचं आहे, उदाहरणार्थ ब्रेन ट्यूमर आहे का हे आपल्याला बघायचं आहे। रुग्णाच्या शरीरातील फ्लूइड इलेक्ट्रोलाइट बॅलन्स मेंटेन करायचं आहे, रुग्णाने जर तोंडाने काही घेतले नाही तर ट्यूब फिडिंग करायचं आहे रुग्णाला, रुग्णाच्या वैयक्तिक स्वच्छतेकडे व आरोग्याकडे लक्ष द्यायचं आहे, रुग्णाला बेडसोर होऊ नये म्हणून त्याची आपल्याला काळजी घ्यायची आहे, ठीक आहे। रुग्णामध्ये कोणतेही न्यूरोलॉजिकल कारण नाही हे समजल्यावर त्याच्या इतर तपासण्या करून लगेच ECT सुरू करायचं आहे। म्हणजे रुग्णामध्ये न्यूरोलॉजिकल कारण बघायचं आहे, न्यूरोलॉजिकल कारण नसेल तर मग त्याला ECT सुरू करायचं आहे, इलेक्ट्रोकन्सिलिव्ह थेरपी द्यायला सुरू करायचं आहे, ठीक आहे। इलेक्ट्रोकन्सिलिव्ह थेरपी दिल्यानंतर त्याची जी आपण रेग्युलर जी काळजी घेतो तेही तुम्ही लिहू शकता, ठीक आहे। तर अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थापन करायचं आहे, पेशंटची रुग्णाची काळजी घ्यायची आहे ह्याच्यामध्ये। तर अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला अजून मी घेऊन येणार आहेत जे इम्पॉर्टंट, बऱ्याच लोकांच्या कमेंट्स आहेत की पाहिजेत, पण मला कसं आहे मी प्रयत्न करते काही कमेंट्स वाचून म्हणजे सगळ्यांच्याच व्हिडिओज बनवण्याचा प्रयत्न करते, पण आता ते कसं आहे मला जेवढं पॉसिबल होईल मी तेवढं करते, कारण एक्झाम GNM सेकंडवाल्यांची आणि फर्स्ट इयरवाल्यांची पण नेक्स्ट मंथच्याच एंडिंगला वगैरे सेकंड थर्ड वीकमध्ये आहे। फर्स्ट इयरवाल्यांची 8 सेकंड इयरवाल्यांची 8 तारखेपासून आहे। तर तुम्ही आता तुमच्या पद्धतीने स्टडी करत राहा, स्वतः अभ्यास करत राहा, कारण आता कसं आहे तुमच्याकडे पर्याय नाही, व्हिडिओ बघून नोट्स तुमच्याकडे काही जणांकडे टीचरने तुमचे जे देतात ना पहिले त्या नोट्स फॉलो करणं किंवा तुमच्या सिनियरच्या नोट्स फॉलो करणं गरजेचं आहे, हे नेहमी लक्षात ठेवा आणि छानपैकी अभ्यास करा, ठीक आहे। आपण भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये, लवकरात लवकर मी जे कमेंट्स आलेत ते मी प्रयत्न करते व्हिडिओ बनवण्याचा। तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, स्वस्थ राहा, धन्यवाद।